नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा एपिसोड पाहायचा आहे बरं का प्रेक्षकांनो. खूपच इंटरेस्टिंग अशा अपडेट्स आहेत. कारण आता इकडे देवकीला समजलेलं आहे की गिरिजा तिचीच मुलगी आहे म्हणून. आणि दुसरीकडे प्रभासने आता रुद्रला सर्व काही हकीकत सांगितलेलं आहे. कड्यावरून ढकलणारी दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नाही तर तुझी आत्या उर्वशीच आहे, ही गोष्ट रुद्रला त्यांनी सांगितली. हेच आपल्याला या आजच्या भागात पाहायचे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता आपण पाहतो की जेव्हा प्रभास आता इथे वासंती समोर येतो आणि तेव्हा त्याला सगळं काही आठवतं. जेव्हा प्रभासला घरी आणलं गेलं होतं तेव्हा मात्र इथे आता उर्वशी असं म्हटली होती की ह्या माणसाला मी सांभाळणार नाही आहे आणि ह्या माणसाचं मी काही करणार नाही. त्यावेळेस आता वासंतीने असं सांगितलं होतं की मी म्हणजेच मी त्यांची बहीण सगळं काही करेल, मी त्यांची बहीण म्हणून सगळं काही त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी करेल असं सांगण्यात आलेलं होतं. आणि हे सगळं काही सांगितल्यानंतर आपण पाहतो की आता इथे उर्वशीने कशा पद्धतीने इथे कड्यावरून धक्का दिला आणि उर्वशीने धक्का देऊन सुद्धा हा कसा जिवंत असा प्रश्न वासंतीला पडलेला असतो. आणि तेव्हा उर्वशी सांगत असते की मी नाही तर गिरिजाने कड्यावरून धक्का दिलाय. ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आता इकडे समजलेल्या असतात. आणि ह्या सर्व गोष्टी समजल्यानंतर आता इथे वेळ असते ती म्हणजेच की आता इकडे प्रभास जिवंत आहे. आणि जेव्हा प्रभास जिवंत आहे ही गोष्ट जेव्हा समजते आणि ही गोष्ट समजल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इथे वासंती म्हणत असते तुम्ही जिवंत आहात, तुम्ही ठीक आहात ना, तुम्ही बरे आहात ना. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच तो म्हणत असतो हो ग अक्का मी जिवंत आहे आणि मला काहीही झालं नाही असं इकडे तो बोलत असतो. आता ही गोष्ट तिच्यासाठी फार जास्त आनंदाची असते. तिला आनंद तर झालेलाच असतो, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता इकडे ती म्हणत असते पण दादा मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला कड्यावरून धक्का दिला होता, तुम्हाला कड्यावरून ढकललं होतं, मग तरीसुद्धा तुम्ही जिवंत आहात. त्याच वेळेला तो म्हणत असतो हो ग अक्का मला कड्यावरून धक्का दिला होता आणि मला कड्यावरून धक्का दिला पण मी वाचलो. पण कसे वाचला तुम्ही आणि इथे कसे आहात? त्याच वेळेला आता इथे प्रभास म्हणत असतो अगं अक्का मला तुला सांगू का, त्या उर्वशीने मला धक्का दिला आणि उर्वशीने मला धक्का दिल्याच्या नंतर मी एका झाडाला अडकून तिथेच उभा राहिलो होतो. पण मला सांगा मग तुमचं फाटलेलं शर्ट आणि ते सगळं काही इथे त्या लोकांना सापडलं ना. तेव्हा आता प्रभास म्हणत असतो हो ग अक्का ते सापडलं, पण तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बघ इथे मी त्या खालच्या नदीमध्ये जाऊन पडलो आणि खालच्या नदीमध्ये जाऊन पडल्यानंतर तुला अजून एक सांगतो की इथे जेव्हा मी त्या खालच्या नदीत जाऊन पडलो ना त्यावेळेस मी बेशुद्ध झालो होतो आणि त्यानंतर मला कोणीतरी वाचवलं असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्याच वेळेला मग इथे त्या नागेश्वरला असं वाटलं की मी मेलो आहे. तेव्हा आता इकडे वासंती म्हणत असते खरंच सांगू का, तुम्ही इथे वाचलात पण ही आनंदाची गोष्टच आहे. पण तुम्हाला सांगू का दादा, घरी मात्र फार जास्त वेगळं वातावरण झालं आहे. तुम्ही गेलात आणि त्याचबरोबर ते सगळे काही आरोप इथे गिरिजावर करण्यात आले. सगळ्यांना असं वाटायला लागलं की आता गिरिजाने तुम्हाला धक्का दिला आहे म्हणून आणि सरळ सरळ उर्वशी वंशने आरोप केला की गिरिजाने तुम्हाला मारलं आहे म्हणून. तर आता इकडे नागेश्वर फार टेन्शनमध्ये असतो आणि टेन्शनमध्ये असताना त्या प्रॉपर्टीचं काय करायचं ह्याच विचारात तो असतो. तेवढ्यातच त्याला आता फार्म हाऊसवरच्या सिक्युरिटीचा फोन येतो आणि आता इकडे तो खूपच जास्त रडून आणि घाबरून हे सगळं काही बोलत असतो. आता इकडे नागेश्वर त्याला विचारतो काय झालं नीट सांग. तेव्हा तो म्हणत असतो वहिनी साहेब इथे आल्या होत्या फार्म हाऊसवरती. काय गिरिजा तिकडे आली होती आणि त्यानंतर त्या इथे फार्म हाऊसवर बांधून ठेवलेल्या बाईला त्या घेऊन गेल्या. कोणाला घेऊन गेल्या, कसं घेऊन गेल्या आणि हे सगळं काय झालं? तू काय बेवड्या, तू काही दारू पिऊन पडला होतास की काय? हे सगळं होईपर्यंत तू काय करत होतास असा प्रश्न तो आता विचारत असतो. आणि हे सगळं काही विचारल्यानंतर आपण पाहतो की तो म्हणत असतो नाही साहेब इथे वहिनी साहेब आल्या आणि त्या बेशुद्ध झाल्या आणि त्यानंतर त्यांना मी पाणी द्यायला लागलो तर इथे मागून लोक आली आणि त्यांनी माझ्या डोक्यामध्ये मारलं आणि बेशुद्ध झाले. तुम्हाला सांगू का आतमध्ये असलेल्या त्या माणसांची अवस्थासुद्धा अगदी तशीच आहे. ते सगळेजण बेशुद्ध होऊन पडलेले आहेत असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो अरे वेड्या आहेस का, जा लवकर त्या आतमध्ये बेशुद्ध झालेल्या माणसांना पटकन शुद्धीवर आण आणि पटकन शुद्धीवर आणल्यानंतरच इथे काय ते सोक्षमोक्ष लाव, त्यांना उठव, माझ्याशी बोलत बसू नको. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो ठीक आहे मी त्यांना ताबडतोब जाऊन उठवतो.
आता लगेचच इकडे उर्वशी म्हणत असते, काय झालं दादासाहेब, सगळं काही ठीक आहे ना, काय एवढी चिडचिड करताय तुम्ही? तेव्हा तो म्हणत असतो, काय नाही, काय चिडचिड नको करू, सांगा ना. अहो ती गिरीजा त्या फार्म हाऊसवर जाऊन पोहोचली आणि तिने देवकीला गायब केले. तेव्हा उर्वशी म्हणत असते, काय काय सांगताय काय, तिने देवकीला गायब केलंय? त्यावर आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, हो तिने देवकीला गायब केले, आता मात्र तिची खैर नाही, थांबा ना, आता मी माझ्या माणसाला कामालाच लावतो, फोन लावतो. असं म्हणून नागेश्वर त्याच्या माणसांना फोन करतो आणि फोन केल्यानंतर झालेला सगळा प्रकार सांगत असतो. तो म्हणत असतो, काही करा, काहीही करायचं, पण ती देवकी सापडली पाहिजे आणि त्या आत्ताच इथून गेलेल्या आहेत म्हटल्यावर जास्त लांब वगैरे गेल्या नसतील, तुम्ही ताबडतोब त्यांना शोधा आणि त्यांना शोधून आमच्यासमोर हजर करा, समजलं तुम्हाला? मला ती काही करून देवकी हवी, असं इकडे नागेश्वर बोलत असतो. आता फोन ठेवल्यानंतर नागेश्वर खूप रागात गेलेला असतो. तो म्हणत असतो, गिरीजा गिरीजा गिरीजा, आता तुझं काही खरं नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला गिरीजा ही देवकीला घेऊन निघालेली असते, पण देवकीला अशक्तपणा आलेला असतो आणि त्यामुळे मात्र तिला चालणं अशक्य असतं. आता तेव्हा ती म्हणत असते, बाई मला तर चालणं होतच नाही आहे. तर आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, गिरीजा जर तू खरंच नशीबवान असलीस ना, तर आज ह्या नागेश्वरच्या तावडीत सापडणार नाही आहेस आणि जर तू ह्या नागेश्वरच्या तावडीत सापडलीस तर तुझे तुकडे तुकडे करून तुला इतका बेदम मारीन ना, म्हणजे कोणी इमॅजिनसुद्धा नसेल केलं की ह्या पद्धतीने मी तुला मारीन, असं तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो इकडे आता उर्वशीला चालणं होत नसतं आणि तेव्हा गिरिजा म्हणत असते, मावशी मला माहिती आहे तुम्हाला चालता येत नाही आहे, पण आपल्याला काही करून इथून निघून जावं लागणार आहे, कारण आपण जर इथून निघून गेलो ना तरच आपण त्या नागेश्वरच्या गुंडांच्या तावडीतून वाचू शकतो, कारण एव्हा नागेश्वरला सुद्धा खबर पोहोचली असेल की तुम्ही तिथून गायब आहात म्हणून. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता जे गुंड तिथे बांधून ठेवले होते त्यांना त्या वॉचमॅनने सोडवलेलं असतं आणि त्यानंतर ते आता इकडे शोधाशोध सुरू करत असतात. तेव्हा आता ही देवकी म्हणत असते, नाही ग गिरिजा, मला खरंच नाही ग चालणं होत, काय करू मी, मला फार त्रास होऊ लागलेला आहे. तेव्हा आता इथे श्री म्हणत असतो, नाही काही करून चालावं तर लागणारच आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ह्यांना नेमकं ठेवायचं कुठे? तेव्हा श्री म्हणत असतो, मी काय म्हणतो, ह्यांना आपण एन्जॉयमध्ये ठेवूया, तिथल्यासारखी सेफ जागा नाही आहे कुठेच. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, नाही आपण ह्यांना तिथे नाही ठेवू शकत, कारण जर आपण ह्यांना तिथे ठेवलं तर नागेश्वर पहिले ह्यांना तिथे शोधायला जाईल आणि आपल्याला तिथे नाही ठेवता येणार आहे, अशा एखाद्या सेफ ठिकाणी ठेवलं पाहिजे. तेव्हा श्रीमंत म्हणत असतो, तेच तर कळत नाही कुठे ठेवावं म्हणून. तेव्हा विशाखा म्हणत असते, पण गिरिजा तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, तुला सुद्धा आता नागेश्वरच्या घरी जाता येणार नाही आहे, जोपर्यंत रुद्र तिथे येत नाही ना तोपर्यंत, कारण तुझ्यासुद्धा जीवाला धोकाच आहे. त्यावर गिरिजा म्हणत असते, हो विशाखा तू बरोबर बोलतेस, मला सुद्धा घरी नाही जाता येणार आहे. मग आता विशाखा म्हणत असते, मग काय करायचं यार, कुठे ठेवायचं आणि कुठे लपायचं, कुठे जायचं? तेव्हा गिरिजा म्हणत असते, तेच तर सुचत नाही आहे. आणि त्यानंतर थोडा विचार केल्यानंतर गिरिजा म्हणत असते, मी काय म्हणते, काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण ना पोलीस स्टेशनला जाऊयात, असं विशाखाचं म्हणणं असतं. पण तेवढ्यातच आता देवकी म्हणत असते, नाही पोलीस स्टेशनला नको, कारण त्या नागेश्वरने एवढे गुन्हे केलेले आहेत आणि एवढे गुन्हे करून एवढे गुन्हे पचवलेले आहेत ना, जरी तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात ना तरीसुद्धा तो शितापीने तिथून बाहेर पडू शकतो, त्यामुळे पोलीस स्टेशनला जाऊन काहीच उपयोग होणार नाही. जर पोलीस स्टेशनला गेलं ना तर उलट पोलीसच त्याला त्याची जी माणसं आहेत ना ती सगळ्या काही गोष्टी सांगतील आणि सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपला हा जो काही प्लॅन आहे ना तो इथे फ्लॉपसुद्धा होऊ शकतो, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता काय करायचं असा विचार केल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच तिला त्या सगळ्या गोष्टी आठवू लागलेल्या असतात. कशा पद्धतीने इकडे आता देवकीचा त्याने गळा आवडला, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्याचबरोबर इकडे फक्त आणि फक्त तो रुद्रच्या नजरेमध्ये चांगला दिसण्यासाठी त्याने काय काय केलं, वासंतीबरोबर सुद्धा तो बऱ्याच वेळा चांगलं वागलेला होता, ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे तिला आठवू लागलेल्या असतात. आणि त्यानंतर आता आठवल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता ती म्हणत असते, मग मी काय म्हणते, ऐका ना, आपण तिकडे नको जायला, पण आपण माझ्या घरी तर जाऊ शकतो की नाही? जर आपण माझ्या घरी गेलो ना तर कोणाला संशयसुद्धा येणार नाही आणि मला असं वाटतंय की आपण नक्कीच माझ्या घरी जाऊ शकतो, असं गिरिजाचं म्हणणं असतं. पण आता श्रीमंत म्हणत असतो,
असतो, पण गिरीजा तिथे गेल्यावर भीती नाही आहे ना. तेव्हा गिरीजा म्हणत असते, नाही, त्यापेक्षा वेगळी लपण्यासाठी आपल्यासाठी कोणतीच जागा नसणार आहे. आपण तिथे जाऊयात आणि तिथे जाऊन लपूयात. पण एक काम करूया, आपण सर्वांनी एकत्र असं सोबत जायला नको. आपण सगळेजण चौघेही जण ना वेगवेगळे जाऊयात. म्हणजे तुम्ही दोघं वेगळ्या वाटेने जा, आम्ही दोघीजणी वेगळ्या वाटेने जाऊया. कारण जर त्या गुंडांना सापडलो ना तर एकत्र सगळेजण नाही सापडायचो, वेगवेगळे सापडू, असं गिरीजा म्हणत असते. आणि तेव्हा श्रीमंत म्हणत असतो, पण गिरीजा मला ना फार टेन्शन आले, मला ना फार भीती वाटते. तेव्हा गिरीजा म्हणत असते, नाही श्रीमंत दादा, काही जरी झालं ना तरीसुद्धा आत्ता ह्या लोकांच्या तावडीतून वाचणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं हे फार गरजेचं आहे. जर आत्ता आपण ह्या लोकांच्या तावडीतून वाचलो ना तर मग नेहमीच वाचू शकतो, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण इकडे पाहतो की दुसऱ्या बाजूला गिरीजाला ते सगळं काही आठवतं. कशा पद्धतीने कुशलने तिला बांधून ठेवलं होतं आणि बाहेरून लॉक लावलं होतं, असाच ती विचार करते. आणि त्यानंतर ती म्हणत असते, आता मी काय म्हणते ना ते तुम्ही नीट ऐका. काही जरी झालं ना तरीसुद्धा अशा पद्धतीने आपल्याला लपायचं आहे की कोणी आपल्यावर संशय घेणार नाही. म्हणजे आता आमच्या घरची जागा जी आहे ना तिला आम्ही जरी दोघीजणी आतमध्ये असलो ना तरीसुद्धा तुम्ही बाहेरून लॉक लावायचं आहे, असं इकडे ती बोलत असते. आणि चला, असं म्हणून आता विशाखा आणि त्याचबरोबर इथे श्रीमंत हे दोघे जण वेगळ्या दिशेने जातात. तर गिरीजा आणि त्याचबरोबर इथे जी काही देवकी आहे ती देवकी हे दोघे जण वेगळ्या दिशेने जात असतात, म्हणजे वेगळ्या रस्त्याने जात असतात. आता इकडे जी काही नागेश्वरची माणसं आहेत ना ती नागेश्वरची माणसं इथे शोधत असतात. आणि नागेश्वरची माणसं इथे शोधत असताना आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला वासंती जी आहे ना ती वासंती म्हणत असते, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, खरं तर देवकीसुद्धा सापडली, पण देवकी सापडून ही नागेश्वरच्याच तावडीत आहे, असं इकडे ती बोलत असते. आता देवकी नागेश्वरच्या ताबडीत आहे ही गोष्ट जेव्हा प्रभासला समजते तेव्हा मात्र प्रभासला फार जास्त वाईट वाटत असतं. कारण आता इकडे तो म्हणत असतो, कशाला देवकी इकडे सापडली, पण ती प्रभासच्या इथे नागेश्वरच्या तावडीमध्ये का आणि कशामुळे गेली असेल. आणि तेव्हा इथे आता ती म्हणत असते, अहो तेच तर मला कळत नाही आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू का, आता इकडे ती वारसदार मुलगी कोण आहे ना तीच गोष्ट इकडे तो शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आता इकडे लगेचच जो काही प्रभास आहे ना त्या प्रभासला सगळं काही आठवायला सुरुवात होत असतं. तेव्हा प्रभासला आठवायला सुरुवात होतं की 17 वर्षापूर्वी ह्याच वासंती ताईनं त्याच्या बहिणीनं एक मुलगी त्याच्याकडे दिली होती. आणि त्याने तीच मुलगी इथे जो दत्तू लोखंडे आहे त्याला सांभाळायला दिली होती. आणि दत्तू लोखंडेला सांभाळायला दिलेली मुलगी आता ती दुसरी तिसरी कोणी नाही तर फक्त आणि फक्त इथे गिरीजा आहे, ही गोष्टसुद्धा आता इथे त्याला माहिती असते. आणि त्यानंतर आता उर्वशी म्हणत असते, तेच तर तुमच्याकडे ती मुलगी दिली होती, तुम्ही ती मुलगी कुठे आहे, काय आहे, ती देवकी ताईची मुलगी जिवंत आहे का नाही हे फक्त तुम्हालाच माहिती आहे ना. आणि तेव्हा तो म्हणत असतो, अगं अक्का, मी ते किती वेळा तरी इकडे सांगण्याचा प्रयत्न केला, मी किती वेळा तरी ह्या सगळ्या गोष्टी इथे तुला सांगण्याचा प्रयत्न केला बघ, पण त्यावेळी मला ते सांगता नाही आलं. आणि अक्का तुला एक गोष्ट सांगू का, अगं त्या नागेश्वरचे आता इकडे दिवस भरत आलेले आहेत बघ, तुला एक गोष्ट सांगू का, मी ना त्या रुद्रच्या फोनमध्ये सगळं काही रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. आणि रुद्रच्या फोनमध्ये सगळं रेकॉर्ड करून ठेवल्यानंतर तो फोन एकदा का रुद्रला सापडला की इकडे त्या नागेश्वरचे दिवस भरलेच म्हणून समज. आणि तेव्हा आता वासंतीला ते आठवतं की तिने त्या कपाटामध्ये रुद्रचा मोबाईल पाहिला होता. आणि रुद्रचा मोबाईल इथे आता लगेचच नागेश्वरने तिला हेही विचारलं होतं की हा जो काही मोबाईल आहे तो चिरंजीवाचा आहे आणि चिरंजीवाचा मोबाईल तुमच्याकडे कसा, असं तिने विचारलं होतं सुद्धा, पण तेव्हा त्याने काहीच सांगितलं नव्हतं. तेव्हा वासंती म्हणत असते, तरीच तो जो रुद्रचा मोबाईल आहे ना तो मोबाईल इथे नागेश्वरकडे आहे, त्याला तो मोबाईल सापडलेला आहे. तेव्हा आता तो हात जोडतो आणि म्हणत असतो, अक्का बघ देवच पावला बघ, खरं सांगू का, आता त्या मोबाईलमध्ये मी सगळं रेकॉर्डिंग करून ठेवलं आहे. तो मोबाईल आता घरी एकदा रुद्रला सापडला ना तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुटतील. आता तो नागेश्वर जो आहे ना तो स्वतःचा मृत्यू आणि स्वतःचीच अधोगती इथे आता दाराशी स्वतःच घेऊन आलेला आहे, असं सुद्धा इथे ती बोलत असते. तर आपण पाहतो की इकडे
इकडे नागेश्वर खूप टेन्शनमध्ये असतो आणि टेन्शनमध्ये असताना तो विचार करत असतो काय करायचं आता, कशा पद्धतीने ती मुलगी कोणती आणि कशी हजर करायची ह्याचा विचार तो करतो. तेवढ्यातच आता गव्हर्नमेंटची काही माणसं आलेली असतात आणि गव्हर्नमेंटची काही माणसं आल्यानंतर इथे आता ते म्हणत असतात तुम्हीच नागेश्वर घोरपडे का. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो हो मीच नागेश्वर घोरपडे, तुम्ही कोण. त्यावर ते माणसं म्हणत असतात आम्ही गव्हर्नमेंटची माणसं आहोत. तेव्हा आता नागेश्वर म्हणत असतो अच्छा म्हणजे ती प्रॉपर्टी ताब्यात घेण्यासाठी आलेली माणसं आहात का तुम्ही. तेव्हा ती माणसं म्हणत असतात की हो आम्ही तीच माणसं आहोत. बरोबर पण तुम्ही मला वेळ दिला आहे ना 48 तासाचा. हो तुम्हाला मी वेळ दिला 48 तासाचा, पण कसं आहे ना वेळ कधीच उलटून गेलेला आहे. तुम्ही त्याच्या बाबतीत आम्हाला काहीच कळवलं नाही आहे आणि त्यामुळेच आम्ही इथे आलेलो आहोत. अहो तुम्हाला सांगू का आत्ताच आम्हाला समजलं आहे जी काही अंगद महाजन आणि देवकी महाजन आहेत ना त्यातली देवकी महाजन सापडली आहे, म्हणजे ती जिवंत आहे आणि आमच्या माणसाने तिला बघितलं आहे. मग कुठे आहे ती, आणा आमच्यासमोर. जर तुम्ही आमच्यासमोर आणली तर मग आम्ही हे मान्य करूयात असं ती बोलत असतात. तेव्हा आता नागेश्वर म्हणत असतो अहो तेच तर साहेब सांगण्याचा प्रयत्न करतोय ना मी तुम्हाला. ती म्हणजे जिवंत आहे असं समजलंय, पण आता आमची माणसं तिला शोधायला गेली आहेत ना. मग एकदा का ती सापडली की सगळं काही व्यवस्थित होईल आणि एकदा सापडली ना तर मग आम्ही तिला तुमच्यासमोर घेऊन येऊ. मग झालं सगळ्याच गोष्टी इथे व्यवस्थित होतील ना. मग नाही आता ही प्रॉपर्टी जी आहे ना ती तुमच्याकडे येणार नाही काही होणार. हेच तर ना आता एवढे दिवस साहेब मी सांभाळले तर मी ते उगाचच थोडी ना सांभाळले. बरं मला सांगा आता ती बाई जर जिवंत असेल तर ती गव्हर्नमेंटकडे कशी काय प्रॉपर्टी जाईल. तेव्हा ती माणसं म्हणत असतात ठीक आहे तुम्ही ताबडतोब तिला आमच्यासमोर हजर करा. तुम्ही जर ताबडतोब तिला आमच्यासमोर हजर केलं ना तर मग आम्ही पुढचा काय जो डिसिजन आहे जो काही निर्णय आहे ना तो आम्ही इथे घेऊ असं आता इकडे ती माणसं म्हणत असतात. आता हे सगळं काही म्हणून ती माणसं निघून तर जातात, पण इकडे मात्र नागेश्वर म्हणत असतो नाही 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 काही जरी झालं तरीसुद्धा मला आता देवकी ही जिवंत पाहिजे. देवकी भेटल्यानंतर सगळ्या गोष्टी होतील असं इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर गिरिजा तू खूप जास्त चूक केलेली आहे. त्याचनंतर आता नागेश्वर म्हणत असतो म्हणजे मी एवढे दिवस ही प्रॉपर्टी सांभाळली फक्त ना फक्त अशीच जाऊ देण्यासाठी नाही सांभाळले. ही प्रॉपर्टी मी कशासाठी सांभाळले, मी काही रस्त्यावर थोडी ना येणार आहे. आता मला देवकी पाहिजे, काही करून देवकी सापडलीच पाहिजे. गिरिजा तू जर देवकीला गायब केलं असेल आणि तू जर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असशील ना तर तुझी काही खैर नाही असं स्पष्टपणे आता इकडे ते बोलत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता नागेश्वरच्या मानसाला गिरिजा आणि देवकी ह्या दोघी जणी सापडलेल्या असतात आणि गिरिजा आणि देवकी ह्या दोघी जणी सापडल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे गिरिजा म्हणत असते अहो दादा काय करताय तुम्ही, हे प्लीज आम्हाला सोडा ना, जाऊ द्या ना. तेव्हा ह्या दोघींना पकडले ही गोष्ट विशाखा आणि श्री या दोघांनाही समजते. आता इकडे लगेचच ती माणसं म्हणत असतात आता तुम्ही आम्हाला खूप पळवलं आहे, आता तुम्ही आणखी आम्हाला नाही पळवू शकत. तुमची हिंमत कशी झाली ह्या सर्व गोष्टी करण्याची, तुम्ही समजता कोण स्वतःला. त्याचबरोबर आता इकडे देवकी म्हणत असते हे बघ बाळा इथे तिला काहीच करू नकोस, जे काही करायचं आहे ना ते तू माझ्यासोबत कर, पण प्लीज ह्या पोरीला काही करू नको. ह्या पोरीची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही बी चूक नाही आहे बघ, तू समजून घे थोडंसं असं ती म्हणत असते. तेव्हा तो म्हणत असतो अच्छा म्हणजे नेमकं काय करायचं आहे. त्याच वेळेला विशाखा म्हणत असते मी काय म्हणते ऐका ना एकदा, हे सगळं काही होतंय पण होऊ देत ना, म्हणजे आता मला असं वाटतंय की आता ना आपण ह्यांना वाचवलं पाहिजे. तेव्हा विशाखा म्हणत असते ऐक तू त्या घराच्या पाठीमागे जा आणि मी जोरातच किंचाळते. मी जर जोरातच किंचाळले ना तर त्यांचं लक्ष विचलित होईल आणि त्यांचं लक्ष विचलित झाले ना तर मग ते इथून पळून जाण्याच्या मार्गावर राहतील किंवा ते लोक मला किंवा इकडे कोण ओरडलंय हे शोधायला येतील. आता गिरिजा त्यांच्यासमोर हात जोडते आणि म्हणत असते प्लीज दादा तुमच्याकडे जर थोडंसं पाणी असेल तर द्या ना प्लीज प्यायला, कारण खूप तहान लागली हो दादा, प्लीज द्या ना इथे प्यायला पाणी. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो इथे काही तुम्ही पिकनिकला आलात का, पाणी वगैरे मागताय, ह्या सगळ्या गोष्टी गप्प बसा. आता दुसऱ्या बाजूला विशाखाने खूप जोरात ओरडण्याचा आवाज काढलेला असतो. त्यातली बरीच माणसं तिकडे पळून गेलेली असतात आणि तेवढ्यातच गिरिजा त्या माणसाच्या हातातली बंदूक खाली पाडते आणि दोघांमध्ये झटापट सुरू होत असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग आहे बरं का. उद्याच्या भागामध्ये आता शेवटी गिरिजा त्या गुंडांना पुन्हा चकवा दिलेला असतो आणि त्या गुंडांना चकवा दिल्यानंतर आता इकडे जी गिरिजा आहे ती गिरिजा देवकीला घेऊन तिच्या घरी गेलेली असते. आता तिच्या घरी गेल्यानंतर जेव्हा बाहेरून दरवाजा वाजतो आणि बाहेरून दरवाजा वाजल्यानंतर आता इकडे गिरिजा म्हणत असते बहुतेक नागेश्वरचीच गुंडती असावीत असं म्हणून दरवाजा उघडायला जाते. आता जात असताना इकडे जी देवकी आहे त्या देवकीला गिरिजेच्या पाठीमागे कानाच्या मागे जी काही जन्मखून आहे ना ती जन्मखून दिसते आणि तेव्हा ती म्हणत असते
माझी छकुली असं म्हटल्याबरोबर गिरिजा तिच्याकडे पाहतच राहते. दुसऱ्या बाजूला आता प्रभास जिवंत आहे ही गोष्ट जेव्हा रुद्रला समजते तेव्हा रुद्र म्हणत असतो, प्रभास काका तुम्ही जिवंत आहात. मग ही गोष्ट आत्याला नाही समजली. आत्याने तर आत्तापर्यंत इथे धावत यायला हवं होतं आणि आत्या कशी नाही आली. त्याच वेळेला आता प्रभास म्हणत असतो, एक मिनिट रुद्र, रुद्र काय करतोयस तू, हे थांब जरा. ह्या सर्व गोष्टींचा असा विचार करू नकोस. अरे ती का इथे येईल, कारण तिनेच मला त्या टेकडीवरून खाली धक्का दिला, तिनेच मला जीव मारण्याचा प्रयत्न केला आहे असं तो बोलत असतो आणि हे सगळं काही रुद्रला सांगत असतो. आता रुद्रला ह्या गोष्टी सांगितल्यानंतर रुद्र मात्र अवाक होऊन आणि खूपच टेन्शनमध्ये इथे प्रभासकडे पाहत असतो. तर आता प्रेक्षकांनो, शेवटी रुद्रला उर्वशीचं आणि त्याचबरोबर नागेश्वरचं रूप काय आहे, त्यांचे काळे कारनामे, ते कसे एकमेकांचा जीव घेतात, ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नागेश्वर हा तिथे येऊन पोहोचलेला असतो दत्तू लोखंडेच्या घरी आणि तिथे आल्यानंतर आता तो ते जे काही लॉक आहे ते तोडण्याचा प्रयत्न करत असतात, त्याची गुंड आणि तो. आणि तेव्हा आतमध्ये गिरिजा आणि त्याचबरोबर देवकी असतात. आता त्या दोघीजणी एकमेकींना कसं वाचवतील, काय करतील हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. किंवा ऐन वेळेला आता इकडे रुद्र येऊन गिरिजा आणि देवकीला वाचवेल का, हे सुद्धा पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा नशीबवान. भेटूयात अशाच एका नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.